मित्र हो नमस्कार। मी ॲडव्होकेट संदीप सोनवणे तुमचे यूट्यूब चॅनल ॲडव्होकेट गुरु या चॅनलवर स्वागत करतो। आपण आजचा आपला विषय आहे लोक अदालत, म्हणजेच त्याला हिंदीमध्ये मराठीत लोक न्यायालय असे संबोधले जाते। लोक न्यायालयाचे कामकाज कसे चालते, लोक न्यायालयाबाबत आपणास अपील केले जाऊ शकते का लोक न्यायालयाच्या विरुद्ध, त्याचप्रमाणे लोक न्यायालयाचे पॅनल व इतर सर्व बाबी आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असल्यास तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे ही विनंती। चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम प्रचलित शब्द हा लोक अदालत हा हिंदीमध्ये आहे। यास आपणास मराठीमध्ये लोक न्यायालय असे संबोधले जाते। लोक न्यायालयाची सुरुवात ही सन 1987 मध्ये सुरुवात झाली व सर्वप्रथम ही केंद्रामध्ये म्हणजेच नॅशनल लीगल सर्व्हिसेस ॲक्ट प्रमाणे झाली। त्यानंतर पुढे स्टेट वाईज सुरुवात झाली। आपल्या महाराष्ट्र राज्याकरता महाराष्ट्र लीगल सर्व्हिसेस ॲक्टची सुरुवात झाली। लोक अदालत महाराष्ट्रातील आपल्या संपूर्ण जिल्ह्यांकरता वर्षातून 4 वेळेस लोक न्यायालयाचे आयोजन केले जाते। सर्वसाधारणपणे दर 3 महिन्यांनी किंवा दर 4 महिन्यांनी फेब्रुवारी महिन्यात, मे महिन्यात, ऑगस्ट महिन्यात, नोव्हेंबर महिन्यात लोक न्यायालयाचे आयोजन हे महाराष्ट्र शासनातर्फे केले जाते। आता लोक न्यायालयात केसेस ह्या जलद गतीने काढण्याकरिता निकालीकरिता लोक न्यायालयाचे आयोजन केले जाते। उभयतांचे म्हणजेच संबंधित दोन्ही पक्षांचे आपसात समझोता झालेल्याप्रमाणेच केसेस या निकाली केले जातात। मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, सदरचा व्हिडिओ हा स्किप करून बघू नका, त्यामुळे तुम्हाला लोक न्यायालयाबाबत संपूर्ण माहिती मिळणार नाही। म्हणून कृपया करून स्किप करून व्हिडिओ बघू नका, हा सलग व्हिडिओ बघा। सर्वप्रथम दोन्ही पक्षांना नोटीस काढली जाते व संबंधित उभयतांना लोक न्यायालयाच्या तारखेबाबत लेखी कळवले जाते। लोक न्यायालयात एक जज साहेब व 2 ॲडव्होकेट यांचे पॅनल असे 3 जणांचे 3 इसमाचे पॅनल असते। लोक न्यायालयात दिवाणी स्वरूपाच्या केसेस जसे घर, दुकान, जमीन विवाद, वाटणी याबाबतच्या केसेस लोक न्यायालयात चालविल्या जातात व त्या केसेस निकाली केले जातात। त्याचप्रमाणे महत्त्वाचे म्हणजे बँकेचे लोन डिफॉल्टर म्हणजेच बँकेकडील थकीत कर्जदारास कमीत कमी रक्कम भरण्याची संधी असते। ज्यांचे कोणाचे लोन थकलेले असते त्यांनी नक्कीच लोक न्यायालयाचा आधार घ्यावा। त्याचप्रमाणे आता सध्या प्रचलित असलेले ट्रॅफिक चलन म्हणजेच ऑनलाईन ट्रॅफिक चलन हे संबंधित विभागाकडून आपणास व्हॉट्सअपद्वारे दिले जाते। अशा वेळेस लोक न्यायालयात ट्रॅफिक चलन हे कमीत कमी रुपये भरून केसेस निकाली केले जातात। आणि महत्त्वाचे म्हणजे निकाली केलेल्या प्रकरणामध्ये क्रिमिनल फौजदारी प्रकरणात अशा केसेस चालतात जेथे कॉम्प्रोमाइज शक्य आहे अशा स्वरूपाच्या फौजदारी स्वरूपाच्या केसेस चालविल्या जातात। म्हणजेच फौजदारी प्रकरणातील ज्या केसेसमध्ये कॉम्प्रोमाइज शक्य आहे म्हणजेच त्याला आपण कायदेशीर व वकिली भाषेत कॉग्निजिबल केसेस असे म्हणतो। लोक न्यायालयात कॉग्निजिबल केसेस निकाली केले जातात। कॉग्निजिबल केसेस म्हणजे उदाहरणार्थ चोरीच्या केसेस, फसवणूकबाबत केसेस, किरकोळ मारहाणी केसेस अशा व इतर प्रकारच्या केसेस या लोक न्यायालयात चालवल्या जातात। आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया। म्हणजेच एखाद्या पीडिताचे नुकसान झाले असल्यास त्या पीडिताच्या वस्तूच्या बदलेस पैशाच्या स्वरूपात भरपाई दिली जाते। अशा सर्व फौजदारी केसेस या लोक न्यायालयात निकाली केले जातात। आता आपण वकिली भाषेत म्हणजे कायदेशीर भाषेमध्ये कॉग्निजिबल केसेस म्हणतो। त्या कॉग्निजिबल केसेस या कोणकोणत्या आहेत त्याबाबतचे PDF हे मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले। आपण तेथे निळ्या रंगाच्या
लिंकवर क्लिक करून आपण ते सदरचे डिस्क्रिप्शन बॉक्समधून सदरचे PDF हे डाउनलोड करू शकतात. मित्रांनो, जज साहेब व 2 ॲडव्होकेट असे पॅनल मिळून हे तिन्ही लोक मध्यस्थी करून उभयतांचे आपसात समझोता घडवून आणतात. उभयतां पार्टीज म्हणजेच दोन्ही पक्षास मान्यता असल्यास दोघांचे आपसात कॉम्प्रोमाइज होते. दोन्ही पक्षांचे आपसात समझोता झाल्यानंतर दोघांच्या सही लेखी विनंती अर्जावर सही घेतली जाते व मान्य जज साहेब सदर लेखी अर्जावर आदेश करतात. सदर आदेश झाल्यानंतर कॉम्प्रोमाइज मेमो भरला जातो. सदर मेमोवर केसचा नंबर, पार्टींचे नाव व आपसात समझोता झाल्याबाबत ज्या काही अटी व शर्ती असतात त्या अटी व शर्ती लिहिल्या जातात. सदर मेमोवर उभयतांचे वकिलांच्या सह्या देखील केल्या जातात. सदर मेमोवर ॲवॉर्ड केला जातो. सदर ॲवॉर्ड फॉर्मवर तिन्ही पॅनलचे सदस्य यांची सही केली जाते. अशा प्रकारे मान्य लोक न्यायालयाचे कामकाज चालते. सदर कॉम्प्रोमाइज मेमो व ॲवॉर्ड फॉर्मचे PDF हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले. आपण सदर डिस्क्रिप्शन बॉक्समधील ब्लू लिंकवर क्लिक करून तेथून आपण कॉम्प्रोमाइज मेमो व ॲवॉर्ड फॉर्मचा PDF हे डाउनलोड करू शकतात. लोक न्यायालयात निपटारा झालेल्या केसेसचा म्हणजेच लोक न्यायालयाच्या प्रकरणात आदेश झाल्यानंतर सदर आदेशाविरुद्ध कोणत्याही स्वरूपाचे अपील नाही. म्हणजेच सदर लोक न्यायालयात दिलेल्या आदेशाविरुद्ध कोणत्याही वरिष्ठ न्यायालयात जसे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय येथे अपील दाखल होत नाही. सदरच्या लोक न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध आपणास कोणत्याही बाबतीचे अपील नाही. लोक न्यायालयाचे कामकाज हे फक्त आणि फक्त समझोता पद्धतीनेच चालते. तुम्हास लोक अदालतबाबत, लोक न्यायालयाबाबत काही शंका अडचण असल्यास तुम्ही मला मेल करू शकतात, व्हॉट्सअप करू शकतात, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम देखील करू शकतात. सदर उपरोक्त सोशल मीडिया हँडलचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. मित्रांनो, सदरचा व्हिडिओ हा तुम्हास आवडल्यास नक्की शेअर करावा व तुमच्या सोशल मीडिया हँडलवर जास्तीत जास्त शेअर करावा व लोक न्यायालयाच्या सर्वसामान्य जनतेकरिता उपभोग घेता यावा याकरिता तुमच्या व्हॉट्सअपवर, सोशल मीडिया अकाउंटवर जास्तीत जास्त शेअर करावा ही विनंती. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असल्यास रेड बटन सबस्क्राईबचे दाबून तुम्ही सबस्क्राईब होऊ शकतात. त्याचप्रमाणे माझ्या चॅनलची प्लेलिस्ट अशा प्रकारे ओपन करून या प्लेलिस्टमध्ये प्रत्येक व्हिडिओचा तुम्ही आनंद घेऊ शकतात. म्हणजेच प्रत्येक प्लेलिस्टमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहे त्याप्रमाणे तुम्ही जसे लिमिटेशन ॲक्ट, लीगल टर्म्स, सायबर लॉ अँड नॉलेज, ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट, लीगल डीड डॉक्युमेंट, अपडेटेड लीगल नॉलेज, अपडेटेड ऑनलाइन इन्फॉर्मेशन, जनरल लॉज, चॅनल, आउटडोर अँड वॉन्डरिंग, पोक्सो ॲक्ट, बेल, क्रिमिनल ट्रायल्स, सिव्हिल ट्रायल्स, रेव्हेन्यू, ॲग्रिकल्चर प्लॉट, DV, क्रिमिनल प्रोटेक्शन ॲक्ट, कोरोना व्हॅक्सिन अशा स्वरूपाच्या तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन प्रत्येक चॅनलमध्ये